पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। बस उशिरानं विद्यार्थिनींचा अंधारात प्रवास। आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अंधारात पायी चालण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय। पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखंडांकडून दखल घेण्यात आली आहे। काल जव्हार तालुक्यातील डेरे शाळेतल्या मुली पायी पायी जाण्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला असेल। जव्हार तालुका, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सगळ्याच भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या सगळ्याच ज्या बसेसची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानिक जे लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी लक्ष नाही। डेरे हे विद्यमान आमदारांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणाची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी। त्यामुळं प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याच मुली बाळींच्या सोयीसाठी ज्या बसेस आहेत त्या वेळेवर चालवाव्या अशी प्रशासनाला विनंती करतो। नाहीतर यामागे मग गंभीर भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। आपल्या जव्हार मधली एक व्हिडिओ काल व्हायरल झाली होती, ज्यामध्ये काही मुलींना अंधारात जी एसटीची बस आहे त्याच्यामध्ये चढायला लागला आणि त्यांना अंधारात थांबायला लागला। या अनुषंगाने आपण एसटीचे जे अधिकारी आहेत, MSRTCचे, त्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। प्राथमिकरित्या असं दिसतंय की ती बस जी आहे ती पोहोचण्यास उशीर झाली होती। या अनुषंगाने MSRTCच्या अधिकाऱ्यांना यापुढे बसेस जे आहेत त्यांनी वेळेमध्ये पोहोचण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेली आहे आणि यासाठी एक मॉनिटरिंग कक्ष स्थापन करण्याचेही निर्देश दिलेले आहेत। आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलाय। पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव, भयगावमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। दुपारी 4:53 हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही अशी प्रशासनाकडून माहिती मिळतेय। पहाटे देखील जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियमासाठी सरकारचा मोठा निर्णय। 3 सदस्यीय सल्लागार मंडळाची नियुक्ती करण्यात येईल। माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।